hands concealing what deep down I felt for you. Oh, I regret for losing the one who loved me, for who I can't go back to. Walking through all the dust, memories and frames. 5:30 in the morning. धीरे से बोल रहा हूँ क्योंकि आगे सब लोग सोए थे। आवाज़ थोड़ा अलग लग रहा होगा मेरा। अब भी सो के उठा हूँ ना, इसलिए यूज़ टू होने में टाइम लगेगा। चाय बन रही है अपनी। नमस्कार वाटेल। सकाळी सकाळी व्यायाम करायला खूप भारी वाटतं. सो द रिझन वाय आय शुड wake up early in the morning because of जिम. तर मित्रांनो, सकाळी उठण्याचं कारण काही नाही आहे, संध्याकाळी पण करू शकतो जिम, पण सकाळी जे फील आहे ना, नेक्स्ट लेवल है, नेक्स्ट लेवल. हाँ जी, ये मैं हूँ, ये हमारा जिम है और यहाँ पे बॉडी बनती है. वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप यू गाइज आर ॲब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो एक मिनिट. तर मित्रांनो, सकाळी स्टार्ट केला असता व्हिडिओ, इंट्रो पण सकाळीच केला असता, पण विषय असा झाला, आपल्याकडे DSLR नसल्या कारणाने थोडा ब्लॅक आला असता व्हिडिओ आणि क्लॅरिटी भेटली नसती तुम्हाला. सो माझी इच्छा होती की इंट्रो मी लाईटमध्येच करूयात. सो ऑफिशियल गुड मॉर्निंग. देयर इज नो कंटेंट. तर सकाळी एक्सरसाइज केल्यानंतर मी थोडं कामात बिझी होतो आणि तर मग नंतर मी जेवण केलं आणि सो ऊन पळून गेलं, थोडं पॉवर नॅप घेऊन घेतला मी 10-15 मिनिटाचा. आपण बघू शकता माझ्या मागे कोण आहे. दीपक इकडे. हा माझा लगुंट यार आहे, माझ्या लहानपणापासूनचा मित्र आहे हा. आणि कॅमेराच्या मागे हर्षल आहे. हर्षलला तुम्ही सगळेजण ओळखतात. सो व्हिडिओ बनवण्याचं कारण कंटेंट दिवसभरापासून, म्हणजे आता किती वाजता आहे, आता वाजता आहे 1:30. तर 1:30 वाजेपर्यंत काहीच आयडिया नव्हती मला की काय कंटेंट करायचे काय. आणि माझा एक मित्र आहे आमिर, त्याला म्हणजे शब्द दिलाच गेला होता माझा की आज व्हिडिओ नक्की येणार म्हणजे येणार, तिकडे काही होऊ दे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की या लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप कामं केले दोघी भावांनी. म्हणजे माझ्या भावाला तरी आयडिया होती कामाची, पण मला एकदम 0% नॉलेज होतं. सो हे सांगायचं मुख्य कारण म्हणजे लॉकडाऊनमध्येच आम्ही गहू लावलेला. सो ह्या गव्हाला खत देणं वगैरे सगळं काही ह्या हातांनी केलेलं आहे. सो मनात इच्छा झाली की आपली मेहनत पब्लिकला दाखवू. असं आपली मेहनत म्हणजे आमच्या सगळ्यांची मेहनत, माझ्या पप्पांची, माझ्या काकांची, माझ्या भावाची मेहनत पब्लिकला दाखवू वगैरे असं. सो आता 15 दिवसावर हा गहू आलेला आहे. 15 दिवसानंतर याची कटाई, आमची कष्टाची कमाई येईल आणि मी खूप सॅटिस्फाय राहील की म्हणजे माझ्या एकट्यामुळे नाही झालंय, पण माझा मोलाचा हात आहे या कमाईमध्ये. सो मला खूप भारी वाटेल ते कमाई बघून. सो दॅट्स वाय मी तुम्हाला इथं घेऊन आलोय आज. आणि इथं जवळच आमचं केळीचं शेत आहे एक, सो ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. आणि मेन एक गोष्ट म्हणजे सैराट मूवी पाहिला असेल तुम्ही, सो त्यातली शूटिंग अशाच प्रकारे अशाच एन्व्हायरमेंटमध्ये झालेली आहे. सो थोडं त्याच्याशी रिलेट करून देईल मी तुम्हाला. सो तुम्ही स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. तर आपण बघू शकता इकडे मक्का लावला आहे, समोर पण मक्काच आहे आणि साईडला बाजरी आहे. सो रिलेट करू शकता तुम्ही थोडा सीन बघा ना मित्रांनो, किती भारी आहे हे बघा. एकदम कूल आहे, कूल.
थोडं ऊन जास्त असल्या कारणाने थोडं होतंय 19-20, पण संध्याकाळी जर येशाल ना तर बघा. आणि हा, शेतात आल्यावर काही ना काही खायला भेटतच. आणि हे कुठून आणलंय दीपकने? तर मित्रांनो, या ज्या गोष्टी ना ह्या 5 स्टार हॉटेलला सुद्धा कमी पाडून देतील. अशा टेस्ट म्हणा किंवा मेहनत, या प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत असते. ऊन सहन करून कोण येतं एवढं? हा, याला हरभरा म्हणतात, माहितीच असेल तुम्हाला. याला आहे ना भुजून खूप मस्त लागतो. हा भुजून आहे ना खूप चांगला लागतो. तुम्ही म्हणशाल इथं शेतात काय कोरोनाचा विषय वगैरे असं, तर मी हा मासेच्यासाठी घातलाय की या उन्हामुळं किंवा या कपड्यामुळं तुमच्या भावाला पिंपल्स वगैरे नको व्हायला म्हणून. तर सावलीत बसून. आणि हा, तुम्हाला एक सरप्राईज आहे. माझे 500 कंप्लीट झाल्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगितलं नव्हतं, बरोबर? तर जस्ट आमचा विषय झाला, दीपक इकडे, जस्ट आमचा विषय झाला की काहीतरी स्पेशल व्हायला हवं. 500 कंप्लीट झाले आणि या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग हवं म्हणून दीपक डान्स करून दाखवणार आहे. हर्षल खूप हसवे त्याला, कारण की विषय असा आहे, याची कोरिओग्राफी ना रेमोडी शूजाला पण फेकी पाडून दिला, अशी कोरिओग्राफी त्याची. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दीपकचा डान्स तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आणि जर त्याचा डान्स तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला लग्नाच्या ऑर्डर घेतल्या जाता तिथं. आपण येऊ शकता. When there's no hope hiding, no chance concealing what deep down I felt for you. Oh, I regret for losing the one who loved me, for who I can't go back to. Walking through all the dust, memories and frame a past we simply left be. But I don't close the door, waiting a chance for when we'll be back. फ्रेंड्स, आता आम्ही बसायला चाललो. आता आम्ही एक ठिकाणी झाडाखाली थोडं, आता आम्हाला हरभरे खाणार आहे आम्ही आता. आणि ऊन पण जास्त आहे, त्याच्यामुळे आता आम्ही थोडं रिलॅक्स करणार आहे. त्याच्यामुळे आता काय म्हणतोय फक्त. हा, तर आम्ही आता थोडं थकून गेलो होतो, तर थोडं या झाडाखाली बसलोय. साईडला बघू शकता विहीर आहे, विहीर एकदम मस्त वातावरण आहे. आवाज पण येतोय पक्ष्यांचा, खूप भारी वाटतंय. आणि दीपक डान्स करून दाखवणार आहे म्हणल्यानुसार. सो आता तेच आमचं डिस्कशन चालू आहे, सॉन्ग कोणता घ्यायचं वगैरे. कोणत्या प्रकारचा करणार आहे डान्स ते सांग मला. गावठी व्यवस्थित सांग ना. व्हिडिओ अरे पब्लिक पाहते, 500 पोरं पाहताय, 500. बघू आता काय बघू? झिंगाट गाणं. झिंगाट गाण्यावरती करणार आहे का? या या. सो बघूयात दीपकचा डान्स कसा होतो ते. पण विषय एक होऊन जाईल मित्रांनो की कॉपीराईट लागायचा इश्यू होऊ शकतो. दीपकचा डान्स आवडला असेल तर बिग थम्सअप द्या त्याच्यासाठी. कुठेच क्लास ब्लिसली लावले, सगळे काही घरी डिस्कवर झालेलं आहे. सो थोडासा ब्रेक नंतर आता आम्ही चाललो आहे. इथं जवळच बोललो तुम्ही तुम्हाला आमची केळीचं शेत आहे बॉस, ते दाखवायला चाललो तुमच्यासाठी. थोड्या थोड्या अंतरावर आहे शेत, 2 जवळ येऊन जातं आमचे. सो ते एक येतं 5 बिघा आणि हे 10 का 12 बिघा येऊन जातं. माझ्या मागं बघा सीन, बघा मित्रांनो किती भारी मागं. इरफान जुने जो हॅशटॅग. तर आपण बघू शकता
ही केळी जवळजवळ या केळी लागवडीला 2 महिने झालेले आहेत. हा संपूर्ण परिसर म्हणजे इथून ते समोर दिसतंय गवत आणि बाजरीचं शेत तिथपर्यंत, ती पडलेली केळीपर्यंत, इकडं त्या गव्हापर्यंत हा संपूर्ण 10 का 12 बिघाचा पोर्शन येतो. आणि या शेताचं एक आहे, येथील माती काळी माती आहे. सो इथं पीक आहे ना बुरांच्या मातीचं घेतलं जातं. आणि जे बुरांच्या मातीचं असतं थोडं म्हणजे पूर्ण काळी नसते ती माती, तिथं या काळी मातीतलं खोड तिथं लावलं जातं. सो असं अल्टरनेट रोप घेतलं जातं. सो आपण बघू शकता किती मस्त होऊन गेली आता. बस करा आता. तर मित्रांनो आमचं रिलॅक्स करून झालेलं आहे आणि हरभरे पण आमचे खाल्ले गेले आहेत पूर्ण. आणि सबूत काहीच ठेवावं लागत नाही खाऊन झाल्यानंतर, तर म्हणून आम्ही इथून सगळं साफ करून टाकलं आहे. तर उरलेलं पण दीपक फेकून देणार आहे. आणि गोड पाणी पण पिलं गेलं आहे आमचं शेतातलं. सो भरपूर दिवसानंतर माझा हा व्हिडिओ आला. मी काही कारणास्तव बिझी होतो, काही अभ्यासात नाही म्हणू शकत, काहीतरी कारणात बिझी होतो. XYZ रिझन होतं, रिझन नाही सांगू शकत मी तुम्हाला. प्रिपेअर नव्हतो व्यवस्थित व्हिडिओसाठी. सो त्यामुळे या व्हिडिओला खूप उशीर झाला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर. सो विथ दॅट सेड, ॲज ऑलवेज शुक्रान, अलविदा, माशाल्लाह, टेक केअर अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट आय लवली फ्रेंड्स. शबा खैर, बाय. दिप्या 2 शब्द बोलून दाखव. काय बोलला आपण? आता मोठा आलो होता ना. बोल. You make me feel